परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असतो. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. डोळ्यामध्ये निराळा प्रकारचा त्रास असलेले लोक परमेश्वराच्या कृपेने आता बरे होत आहे. डोळ्यातील काही नस जे मजबूत नाही ते आता देवाच्या कृपेने बरे होत आहे. अनेक लोकांचा वेरिकोस वेनच्या संबंधातील त्रास परमेश्वर बरे करत आहे. थोडं चालल्यावर पायाचा पुढचा भाग खालचा भाग वगैरे दुखत आहे. अशा त्रास असलेले अनेकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. छातीच्या एका बाजूला असलेली तक्रार प्रभू दूर करत आशीर्वादित करत आहे. लेगवीच्या संबंधामध्ये असलेल्या इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांच्या लेगवीच्या संबंधातील इन्फेक्शन प्रभू येशू आता बरे करत आहे. असे कोणतरी आहे जे लोकांना चुनवती देत आहे, चिरडी सांडत आहे, महापापाकडे लोकांना खेचत आहे. देवाच्या लेकरांचा स्वभाव भांडण वगैरे दूर करणे आणि भांडणाच्या वेळी शांतता आणणे आहे. परमेश्वर आता प्रभू येशू तुम्हाला सांगत आहे या स्वभावामध्ये बदल घडव. शांतता करणारे लोक धन्य आहेत म्हणून प्रभू अनेकांना सांगत आहे. पायाच्या जॉइंट्स मध्ये दुखणे असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. भयंकर आत्मिक मानसिक खंत असलेले लोक, भयंकर दुःख आतमध्ये साठवून ठेवलेलं आहे. असे भयंकर दुःख असलेल्या अनेक लोकांच्या हृदयातील दुःख परमेश्वर दूर करत आहे आणि परमेश्वर सांत्वन देत आहे. आठवणीची शक्ती खूपच कमी होत आहे. अशा अनेक लोकांचा आठवणीची शक्ती प्रभू येशू आता वाढवून देत आहे. असे काही लोक आहेत जे जीवनाच्या जबाबदारी हाती घेत नाही,
अशा अनेक लोकांना जीवनाचा जबाबदारी घेण्यासाठी प्रभू शक्ती पुरवत आहे, कृपा पुरवत आहे. शरीरामध्ये पूर्ण शरीराला दुखणं येत आहे आणि त्यानंतर ताप परिस्थितीवर येत आहे. अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कठीण आहे अशा अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. विसरून इकडे तिकडे उभा असलेले लोक असेल तर फादरांना आधी तुम्ही इकडे आहे तिकडे बघून जायला लावता. तुम्ही दुसऱ्यांना त्रास न होता एका ठिकाणी उभं राहिलं तर तिकडून तुम्हाला आशीर्वाद घेता येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक होण्यासाठी सर्व हात वर करत एकदा स्तुती करत आता प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याचा अभिषेक सर्वांपर्यंत पोहोचू दे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा एक धाडसीपणा देत आहे. ज्या धाडसीपणामध्ये तुम्ही तुमच्या शत्रूंना सुटका देऊ शकताय. तू काही दिलं तर चालते, तू काहीही नाही दिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुला सुटका देतो असे बोलायचा एक उदार हृदय तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा देत आहे. हालेलुया. येशूच्या नावाने एक समस्या सोडवण्यासाठी जर कोणतरी दुःख सहन करत असेल तर त्यांच्या बरोबर त्यांच्या येणाऱ्या पिढी बरोबर शेवटपर्यंत परमेश्वर त्यांच्या सोबत उभा राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना जास्त वेळ बसता येत नव्हता, आता बसण्याचं दान देव तुम्हाला देत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांनी तुमच्या घरातील मरण पावलेल्या आईसाठी, काही लोक पप्पासाठी वगैरे पाहिजे तसे प्रार्थना करत नाही. हालेलुया. प्रत्येकाच्या घरी रोसरी प्रार्थना व्हायला पाहिजे. रोसरी प्रार्थना बरोबर शुद्धी स्थानातील आत्म्यासाठी, खास करून तुमच्या घरातील कुटुंबातील शुद्धी स्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना करण्याची सवय जर तुमच्या घरी नाही तर येशू आठवण करून देत आहे. या सवय तुमच्या लेकराला किद्दा म्हणून तुम्ही घालून द्यायची आहे. तुम्ही ही प्रार्थना करताना तुमच्या आत्म्यासाठी देखील तुमची लेकर प्रार्थना करणार आहे. हालेलुया, हालेलुया. शरीरामध्ये कळा मारत आहे असा भयंकर दुखणे येणारे लोक, काही लोक दुखण्यामध्ये अंग कापत आहे असे त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुख आणि आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये काही लोक घरातील लोक इथपर्यंत प्रार्थना करू शकत नाही म्हणून त्यांच्या वतीने आज प्रार्थना झालेला आहे. अशा अनेक लोक जे दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला आलेला आहे त्यांच्यासाठी देव परमेश्वर आता आशीर्वाद देत आहे. खास करून पायाच्या काही बोटांना बरेपणा मिळत नव्हता, आता येशूने त्यांना बरेपणा दिलेला आहे. हाताच्या अंगठ्याच्या संबंधामध्ये दुखणं होता, बरेपणा मिळत नव्हता, असे कोणाला तरी हाताच्या अंगठीच्या संबंधात दुखणे आहे, त्यातून देवाने सुटका दिलेला आहे. खूपच घाबरणारे अनेक लोक आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा घाबरलेले आणि ते घाबरून बसलेले काही लोकांना
आयुष्यासाठी पूर्ण घबराटाच्या बंधनातून सुटका देत पवित्र आत्मा आशीर्वाद देत आहे. जीवनामध्ये कोणतरी एक व्यक्ती मी नापास होणार का असे खूप नेगेटिव्ह विचार डोक्यात घेऊन तुमच्यामध्ये काही लोक आहेत, त्यांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांचा दाढ दुखत आहे, त्या दाढाच्या दुखण्याबरोबर वरपर्यंत काळ मारण्याचा अनुभव जात आहे. अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. काही मुलांच्या लग्नाच्या संबंधातील अडखळण परमेश्वर दूर करून देत आहे. हालेलुया. त्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला तुम्ही फादरांना विचार असे सांगून घरातील लोकांनी आज पाठवून दिलेला आहे. त्या व्यक्तीला देखील पवित्र आत्मा पॉझिटिव्ह उत्तर देत आशीर्वाद करत आहे. घरामध्ये कायम स्टबर्ननेस मध्ये कसलाही उत्तर देणारा कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर आता बंधनातून सुटका देत आशीर्वाद देत आहे. मन कठीण करण्याचा सवय आपण सोडूया. परमेश्वरावर विश्वास ठेवूया. जिवंत प्रभू आपल्या जवळ आलेला आहे. प्रत्येकाला स्पर्श केलेला आहे, प्रत्येकाला आशीर्वाद दिलेला आहे. प्रभूचा आशीर्वाद आपण प्रभूच्या हातून स्वीकार करूया. जेव्हा प्रभू येशू वेदी जवळ पोहोचणार तेव्हा आपण सर्व लोक एकत्र आपल्या जीवनाचा समर्पण म्हणून आपण सर्व लोक गलातियरास पत्र 2 अध्यायातील 20 वचन प्रभू बरोबर बोलायचं आहे. हालेलुया. गलातियरास लिहिलेले पत्र 2 अध्याय 20 वचन. हालेलुया. परम पवित्र संस्काराला गलातियरास लिहिलेले पत्र 2 अध्यायातील 20 वचन. संत पौलानी येशू बरोबर तादात्म्य पाळत येशू बरोबर एक जीव होत बोललेल्या वचन आहे. आपण आता दोन्ही हात वर करत पौलाप्रमाणे आपण बोलू शकत नाही तरी देखील पौलाचा हृदय धारण करत आपण बोलूया. 2 अध्याय 20 वचन. दुःख सहन करायच्या तयारीमध्ये परमेश्वराजवळ कृपा मागूया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आपण 2 मिनिट बसूया. हालेलुया. हालेलुया. आपण दंडमुक्तीचा आशीर्वाद स्वीकार करण्याच्या तयारीमध्ये आज या पिलग्रीम मध्ये आलेला आहे. हालेलुया. या तीर्थाटनामध्ये भाग घेतलेल्या लोकांना पवित्र आत्मा हे दान देणार आहे. हालेलुया. त्यासाठी काही अटी आहेत ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. या अटी पूर्ण करण्याचा भाग म्हणून प्रेज द लॉर्ड.
प्रभूने पहिले घोषणा केलेले वाचन एकदा आपण ऐकूया. लूका शुभवर्तमान 4 अध्याय 18 वचन. लूका शुभवर्तमान 4 अध्यायातील 18 आणि 19 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण छातीवर ठेवून बोला. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत, त्यास सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षी घोषणा करावी. हालेलुया. परमेश्वराच्या प्रसादाचा वर्ष आहे जुबिली इयर. हालेलुया. 7वा दिवस विश्रांतीचा दिवस. 7वा वर्ष विश्रांतीचा वर्ष. हालेलुया. तसेच 39 इयर्स पूर्ण झाल्यावर 50वा वर्ष महाजुबलीचा वर्ष. हालेलुया. सर्वांना जागा, जमीन, घरदार सगळ्या गोष्टीच्या बंधनातून सुटका देणारा वर्ष हे इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये होते. हालेलुया. येशू या वर्ष ही गोष्ट एक नवीन आशीर्वाद म्हणून आपल्याला देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पूर्ण दंडमुक्ती मिळण्यासाठी आपल्या बाबांबद्दल आपण पश्चाताप करायला पाहिजे. तुम्ही दिवसभर केलेला आहे. कुंसार व्हायला पाहिजे. कुंसारासाठी ज्या ज्या लोकांना संधी मिळाली बरं, पवित्र आत्म्याला तुम्ही सांगा नेक्स्ट बेस्ट चान्स मध्ये पुढच्या संधी जेव्हा भेटणार तेव्हा मी कुंसार करीन. हालेलुया. आणि त्यानंतर आपल्याला पोप साहेबांच्या मनातील आपल्यासाठी असलेल्या जे काही हेतू आहे, पोप साहेबांचा ख्रिस्त मंडळीचा हेतू आहे, त्या हेतूसाठी प्रार्थना करायचा आहे. हालेलुया. जीवन सुधारण्याचा निर्णय घेत आता आपण उभे राहूया आणि आपल्या विश्वास पहिले कबूल करूया. विश्वास कबूल करताना आपल्या जीवनामध्ये आड येणारा दुष्ट शक्ती पळून जात आहे. हालेलुया. उजवा हात वर करत आपला विश्वास कबूल करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो नरकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि गेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान आणि अंतकाळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पोप साहेबांच्या मनातील हेतू पूर्ण होण्यासाठी हे आमच्या स्वर्गातील बापा
तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आपण आता माता मरिया जवळ प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. त्यासोबत तुम्ही ज्या व्यक्तींना दंडमुक्ती मिळावं, जिवंत असलेल्या लोकांसाठी अगोदर होता, आता नाही. हालेलुया. आता फक्त मरण पावलेले लोक आणि तुमच्यासाठी. हालेलुया. हालेलुया. मरण पावलेले लोकांचा वर हेतू मनामध्ये ठेवू. ज्या लोकांसाठी प्रार्थना करायचं आहे त्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हालेलुया. हालेलुया. साक्रमंतातील येशूद्वारे फादर आता आपल्याला दंडमुक्तीचा आशीर्वाद देणार. आपण त्या संबंधातील सर्व प्रार्थनेसाठी फादर देणारा मार्गदर्शन स्वीकार करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा दंडमुक्तीचा आशीर्वाद देत तुम्हा सर्वांना सुख, बरेपणा आणि आशीर्वाद देवो. जोरात टाळ्या वाजवत येशूचा आभार मानूया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जास्त वेळ घेत नाही, फक्त एक साक्ष तुमच्याकडे मागत आहे. कोणाचा तरी एक कान पूर्णपणे बंद होते, ते पूर्णपणे बंद असलेले कान त्या व्यक्तीचा देवाच्या कृपेने
आता पूर्णपणे बंद होते ते कान बरे झालेलं आहे त्या व्यक्ती जरा हात वर करा. एक हात दिसले. अजून कोण आहे का? हात जरा खालवा. हालेलुया. काही लोकांचे हात दिसत आहेत. हालेलुया. टाळ्या वाजव देवाचा गौरव करूया. हालेलुया. अनेक लोकांच्या गुडघ्याचं दुखणे पूर्णपणे बरे झालेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. जसे येशू जवळ येत आहे आपण उभे राहून येशूला आदर देऊया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो. परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो.